पुण्यात पावसाचा कहर, खडकवासला धरण तुडुंब भरलं. मुठा नदीपात्रात 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भिडे पूल दिसेनासा झाला. मेट्रो खांबांना पुराचा वेढा. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपलंय. अशातच पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी पुण्यातील खडकवासला धरण तुडुंब भरलंय. खडकवासला धरणाने 100% पाणीसाठा गाठलेला असून खडकवासला धरणातून 28,000 क्युसेकने मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती आहे. परिणामी नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेले असून पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल पाण्याच्या विळख्यात दिसेनासा झालाय. तर नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांना देखील पाण्याचा वेढा पडलाय. तर दुसरीकडे नदीपात्रातील रस्त्यावर उभी असलेली वाहने अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत. यात 2 पोकलेन मशीनचा फक्त वरचा भाग नजरेस पडतोय. अशातच नदीपात्रात उभी असलेली अनेक वाहनं ही पाण्यामध्ये पूर्णपणे बुडाली आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना आणि परिसरातील घरांना आता विशेष असा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर पुणेकरांनी नदीपात्राच्या आसपासच्या भागांमध्ये गोळा होऊ नये असा इशारा दिला आहे. त्यामुळे एका बाजूला पुणेकरांची पाण्याची चिंता दूर झालेली असली तरी पुणेकरांची काहीशी तारंबळ देखील उडाल्याचं बघायला मिळत आहे. नमस्कार. आपल्याकडे सध्या धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस चालू आहे. खडकवासला धरण पूर्ण भरलेलं आहे आणि 27,220 क्युसेक्सने पाणी सोडलेलं आहे आता नदीपात्रामध्ये. नदीपात्रालगतच्या सगळ्या नागरिकांना मी सतर्क राहण्याची विनंती करते. आपली महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे. इथे सगळेजण ठिकठिकाणी नदीपात्रालगत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे थांबले. लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळ्या परिस्थितीवरती. मी नागरिकांना विनंती करते की आपल्याकडे अजूनही अलर्ट आहे. पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे. तर कोणत्याही कारण म्हणजे विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये. आवश्यकता असेल तरच पडावं आणि स्वतःची काळजी घ्यावी. कोणतीही अडचण असेल, कधी काही तक्रार असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.